भिगवण तरुणी अपहरण प्रकरणामध्ये आता वेगळं वळण आलेलं आहे। कथित अपहरण झालेल्या तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला असून तरुणीनं आपण आपल्या मर्जीनं तरुणासोबत गेल्याचा दावा केलाय। आपल्यावर कोणताही दबाव किंवा कोणी जबरदस्ती केली नसल्याचा दावा त्यांनी केलाय। पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। इंदापूरच्या भिगवण अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। भिगवणमध्ये 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची तक्रार तिच्या कुटुंबाकडून करण्यात आली होती। 2 तरुणांनी त्यांच्या मुलीचं अपहरण केल्याचा आरोप या कुटुंबानं केला होता। मात्र स्वतःच्या मर्जीनंच तरुणासोबत गेल्याचं या तरुणीनं स्पष्ट केलं। त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागलं। आपल्यासोबत कोणतीही जबरदस्ती झालेली नाही असा दावाही या व्हिडिओतनं तरुणीनं केलाय। तर आरोपी तरुणांनी जबरदस्तीनं व्हिडिओ काढायला लावल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे। मी वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी टोळे त्यांच्यासोबत राजकीय लोकांनी टोळ्या बाजून घेऊन गेले। मी माझ्या मर्जीने आले। मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत। मुलीचं लग्न ठरलं होतं। मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे। डोळ्यात मिरची पावडर टाकून 2 तरुणांनी मुलीचं अपहरण केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। 22 तारखेला तरुणीचं लग्न होतं। लग्नाची खरेदी करण्यासाठी ती गेलेली असताना तिचं अपहरण झालं। या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबानं भिगवण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। जमावानं पुणे सोलापूर रस्ता रोखून धरला। घटनेच्या निषेधार्थ भिगवण बंद ठेवण्यात आलं। गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केला। तरुणीच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना झाली। संबंधित घटनेच्या निषेधासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगतापांनी भिगवणमध्ये मोर्चा काढला। संध्याकाळी 5:30 वाजता स्वतःच्या मर्जीनं तरुणासोबत आल्याचा या तरुणीचा व्हिडिओ समोर आला। या घटनेनंतर संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर आक्रमक झाले। या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात भिगवणमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। दरम्यान या मोर्चामधून पडळकर आणि संग्राम जगताप यांनी संबंधित आरोपींना इशारा दिला। हा प्रकार कालचा आपण पाहिला की फक्त किडनॅपिंग नाही तर ही प्री प्लॅनिंग मध्ये असणारी सगळी घटना आहे। म्हणजे अगदी मुलगी कुठून निघणार, कधी निघणार, तिच्यावर पालक ठेवणं, टेम्पो आणणं, वेगवेगळ्या मोटरसायकलवरती माणसं ठेवणं आणि मिरचीची पुढ्या तुम्हाला सांगतो खिशात ठेवून त्या भावावर, तिच्या आईच्या अंगावर टाकणं, डोळ्यात टाकणं, ही काय घटना अचानक घडलेली नाही। काल जी घटना घडलेली आहे ती घटना काय पहिली घटना नाही आहे। या तालुक्यामध्ये ज्या मुलींचं वडिलांचं छत्र हरपलंय अशा 25 मुली आतापर्यंत या जिहादी प्रवृत्तीच्या मुलांनी टार्गेट केलेल्या आहेत। किती? 25 मुली। आपण जाऊ दे, ती त्यांची मुलगी गेली, यांची मुलगी गेली, ठरवून चाललंय। पोलिसांकडनं संबंधित तरुणी आणि तरुणांचा शोध सुरू आहे। पोलिसांची 6 पथकं शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे भिगवणमध्ये या घटनेनंतर चांगलंच राजकारण तापलं। तरुणीनं व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं असलं तरी तिच्यावर दबाव असल्याचा दावा पडळकरांकडून करण्यात आलाय। त्यामुळं संबंधित तरुणीचा शोध घेतल्यानंतरच खरं काय ते समोर येणार आहे। निलेश खरमरेसह जावेद मुलानी, झी 24 तास।